ही आपली ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत दुर्गापूर। इथं कोणते कार्यकारी म्हणजे आपला कोणतेही खुर्चीवर बसणारे कर्मचारी हजर राहत नाही। आता वाजले किती 3:14। हे तक्रार पेटी बनवून ठेवली आहे, म्हणजे लोकांना आले आणि गेले याच्यामध्ये तक्रार टाका, कर्मचारी कोणी हजर राहत नाही। या समोर बोलू आता। 3:14 अविनाश भाऊ आले होते, अविनाश भाऊ काय विषय नाही। आता 3:14 आले ते आपले बाबूसाहेब प्रकाश भाऊ ते आले। हे आता खोलून राहिले दरवाजा। अरे व्हिडिओ घेऊ तिकडे का बरं? काय व्हिडिओ घ्यायची काय गरज आहे? व्हिडिओ घेऊ शकतो असा काही विषय नाही। आम्ही काय कामानिमित्त बाहेर नाही जात ते का? सांगाल ना कारण कारण काय कारण सांगत आहे ना, सांगत आहे पंचायत आवाज समिती. जेव्हा रजिस्टर मध्ये ठेवला आहे की नाही? काही नाही पंचायत समितीमध्ये जाऊन आहे. हो तर सांगाल ना, ते दाखवाल ना मला। आजची तारीख आहे 4/3/2026। यांची हालच्या रजिस्टर चेक करतो मग थोड्या वेळात, तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये। व्हिडिओ हे कर। नाही व्हिडिओ घ्यायचा. का व्हिडिओ नाही घ्यायचा? काहून नाही घ्यायचा सांगा ना। ए बाबू व्हिडिओ बंद कर. काहून नाही घ्यायचा? कर व्हिडिओ बंद. काहून नाही घ्यायचा? नाही काहून घ्यायचा? सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे व्हिडिओ घ्यायचा म्हणून। साहेबाचं घ्या, साहेबाला सांगायचं. तुम्ही कर्मचारी आहात ना, कर्मचाऱ्याचा घेऊ शकतो असा काही विषय नाही इतका। का कर्मचाऱ्याचा व्हिडिओ घेऊ शकतो आपण, तेवढा काही विषय नाही। हा सांगा, दाखवा कुठं आहे। असा ये समोर ये। बंद कर रे, बंद चालू ठेव, का बोलणार बोलू दे। हा इथं येऊन व्हिडिओ घेत आहे। कुठं आहे काय लेटर? कशाचं? हा लेटर दाखवा। लेटर कोणतं? मी अर्ज केलं होतं ना, तुम्ही म्हणाले ना आता फोनवरती, सचिव साहेब म्हणाले ना अच्छा प्रत काढलेली आहे म्हणून, सभागृह हँडओव्हर केलेला आहे म्हणून। दाखवा कधीची आहे, काय रजिस्टर नोंदणी दाखवा। प्रत बनवलेली होती, तुम्ही आले नाही म्हणून म्हणले ना तुम्ही, दाखवा। हे तुमच्या ठरावाची प्रत आहे। हे प्रत कोटची आहे, ठरावाची प्रत आहे। त्यांचं काय म्हणणं आहे का आमच्याकडे ग्रामपंचायतचा लेटर आलाय, कव्हरिंग लेटर आलाय, आम्हाला हँडओव्हर केलाय ग्रामपंचायतनी म्हणून असा स्पष्ट भाषेत ते बोलले आहेत। आणि रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे, ते रेकॉर्डिंग तुम्हाला मी पाठवतो लगेच। पण याच्यामध्ये काय आहे, ठराव प्रत आहे। हे ठराव प्रत काय आहे, हे ठराव प्रत घेतील, त्याच्यानंतर तो ताबा पावती ते दुसऱ्यांना देतील। आणि या ठराव प्रत कोणाच्या आदेशाने काढलेला आहे? सरपंच, सचिव, मेंबर कोण आहेत सांगा। याच्या मागचे कारण साहेबाचा व्हिडिओ सरपंचांना विचारायचं। कोणाला विचारायचं? सरपंचांना विचार। बाकीचे हे ठराव कोणापासून काढलेला आहे? सरपंच, सचिव साहेब नाव सांगा ना। काय काय कशाचा ठराव? हा ठराव जो काढलाय सभागृह हँडओव्हर करण्यात यावा म्हणून, बुकातून कधी काढलाय? तारीख सांगा याची। ते काय वरती तारीख आहे ना, किती आहे? 22/1/2026। 22/1/2026 ला हा ठराव काढलाय। आणि माझा अर्ज कधीचा आहे? त्याच्या अगोदरचा। यांची ठराव बुक मी आता चेक करतो, याच्या अगोदरचे किती ठराव झालेले आहेत किती नाही हे पूर्ण चेक करतो मी। दाखवा तो प्रत, दाखवा काय त्याची प्रत दाखवा ना, हँडओव्हर केलेली आहे म्हणून ठराव झालाय। त्यांच्याकडे ठराव तुमच्याकडे दिलाय, हँडओव्हर केलाय म्हणून ते प्रत दाखवा। हेच आहे माझ्याकडे, याच्याशिवाय सचिव साहेब बोलले ना आता, माझ्यावरती फोनवर बोलले, रेकॉर्डिंग ऐकू का मी तुम्हाला? माझ्यासोबत बोलले प्रत काढली आहे म्हणून। माझ्याकडे म्हणजे या ग्रामपंचायत मध्ये काय चालू आहे? याच्याशिवाय ते जे काय बोलत नाही, टेबलाच्या खालून हे विषय चालू आहेत का? सचिवासोबत बोलायचं, माझ्यासोबत नाही, का विषय चालू आहे? तारीख स्वराज्य स्थानिक संस्थेची त्यांची संस्था आहे, त्यांची संस्था म्हणत आहे की आमच्याकडे लेटर आलंय। लेटर कुठं आहे? तुमच्याकडून गेलेली ओसी कुठं आहे? काय ओसी कुठं आहे गेलेली दाखवा। ते सर्व सचिव साहेबांना बोलायचं। हे देते का? नेते? हो नेतो ना, मला ठरावची प्रत दाखवा। ठराव तर तुम्ही घेतले, ठीक आहे, हे ठरावची प्रत झाली। पण अर्ज दिले असेल ना त्यांना, कोणाला? संस्थेवाल्यांना अर्ज दिला असेल, त्यांनी अर्ज दिला ना आपल्याला। ग्रामपंचायत तुम्हाला हँडओव्हर करत आहे म्हणून। आहे का प्रत? इकडे घे साहेबांची, आहे का प्रत? अरे बापू तिकडे ठेव। कशाला? सचिव साहेबां सरपंच येतील, व्हिडिओ घेणे अनिवार्य आहे। व्हिडिओ फोटो घेऊ शकतो, शासकीय कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ फोटो आपण घेऊ शकतो। कोणाचे घ्यायचे? इथलं तू सर्वांचे घेऊ शकतो। नाही, तुमचं टायमिंग काय? आता वाजले किती? 3:14 तुम्ही आले, तुमचा टायमिंग किती आहे? पंचायत समितीतून आलो मी। आले तुम्ही, ठीक आहे, दाखवा मला रजिस्टर कुठं आहे? हालच्या रजिस्टर दाखवा। नाही, हालच्या रजिस्टर दाखवा कुठं आहे? हालच्या रजिस्टर वरती एंट्री होती का तुमची? मी इथे ह्या कामासाठी इतका वेळ चाललो म्हणून। दाखवा मला कुठं आहे हालच्या रजिस्टर। चला दाखवा हालच्या रजिस्टर कुठं आहे। व्हिडिओ थांबणार नाही, व्हिडिओ पूर्णपणे पहा नागरिकांनो।
नागरिकांना तुम्हाला आश्वासन देत आहो आणि सांगत आहो, हे जोपर्यंत ग्रामपंचायत सुधारणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार नाही. ग्रामपंचायत मध्ये सरळ आणि चांगले कामं झाले पाहिजेत. कोणतेही कामं झाले पाहिजेत पण चांगले झाले पाहिजेत. कोणताही प्रशासक असो किंवा मग कर्मचारी असो त्यांनी आपली ड्युटी बजावलीच पाहिजे. हे सर्वांना सांगत आहो. ह्या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगत आहो मी की यांची जिम्मेदारी यांना आठवण करून देत आहो. दाखवा मला हालचाल रजिस्टर कुठं आहे. तुम्ही असे म्हणा मला हालचाल रजिस्टर पाहण्याची परवानगी नाही म्हणून. जे काय बोलायचं आहे ते सचिवाशी बोलायचं. जे इकडे इकडे घे बोला का म्हणता. काहीच नाही बोलत. नाही बोला ना का म्हणता. नाही काहीच बोलत नाही ना मी काहीच बोलत नाही. तुम्ही म्हणत आहात ना आता जे काही बोलायचे सचिव साहेबांनी बोला म्हणून. हो बोलायचं. म्हणजे सचिव साहेब बोलतील पण तुम्ही कर्मचारी आहात ना आणि तुम्ही मला प्रत दाखवून राहिले ना मग त्या प्रतच्या प्रतिउत्तर कुठं आहे. ठराव घेऊन राहिले तुम्ही म्हणजे मागच्या बॅक मध्ये ठराव घेऊन राहिले काय. ठराव घेण्याची कॉपी दाखवा कुठं आहे. ठराव बुक दाखवा मला. ते सचिव साहेब दाखवतील ठराव. सचिव साहेब दाखवतील पण तुमचं काम आहे. तुम्ही आपली ड्युटी बजवा. मी नाही दाखव. सचिव साहेब का बरं. ठराव बुक सचिव साहेब दाखवतील. तुम्ही ठरावची प्रत देऊन राहिले ना मला. ठराव दाखवा कुठं आहे. ठराव बुक नाही दाखवा ना मग प्रत कुठं आहे. माझ्याकडे नाही आहे ठराव बुक. द्या ते ठराव पेज द्या. दाखवा मला ठराव पेज कुठं आहे. दाखवा वाचू द्या मला काय याच्यात. दिलं होतं ना आता. वाचू नाही दिले ना दाखवा ना. वाचलो कुठं मी. आताच वाचला मी. नाही वाचलो नाही मी त्याच्यामध्ये. दाखवा वाचू द्या मला. 22/1/2026 रोजी यांनी ठराव घेतलाय. अर्ज असेल महेंद्र तेजपाल रामडाले अध्यक्ष क्षत्रिय पवार समाज राजाभोज बहुउद्देशीय मंडळ यांची अर्ज होता ग्रामपंचायतला. ठराव घेतलाय ग्रामपंचायतनी विषयानुसार अर्जाचे सभेत प्रचार वाचून करण्यात आलेले त्यानुसार अर्जदाराचे अर्जानुसार माननीय सुधीर मुनगंटीवार विधानसभा सरपंच यांचे प्रत 1987 डिसेंबर रोजी. 1987 काय आहे का इसवी सन लावले का. हा 1987 काय मला हे सांगा समजून. हे 1987 काय पत्र क्रमांक 1987 कुठे दिसत आहे तुला. हे काय 1987 आहे ना. अच्छा 9387 डिसेंबर 2025 दिनांक 16/12/2025 ला. अच्छा 16/12/2025 ला पत्र आला म्हणताय ग्रामपंचायत मध्ये. ठीक आहे मान्य करतो मी मला तुम्हाला प्रूफही दाखवतो की मी अर्ज कधी केला होता ग्रामपंचायत मध्ये. मी किती तारखेला अर्ज केला होता हे मी पण प्रूफ दाखवतो. आणि याच्या अगोदर माहिती अधिकाराचे कितीतरी लेटर टाकले आम्ही पण ग्रामपंचायत कडून कोणतेही उत्तर भेटले नाही. चला समोर सांगतो मी तुम्हाला. हा तर पत्रानुसार राजाभोज सभागृह काय. हा राजाभोज सभागृह आला कुठं. सार्वजनिक सभागृहाचं नाव आहे सार्वजनिक सभागृह. हा राजाभोज सभागृह आला कुठच्या. राजाभोज सभागृहाचं नाव कशाला दिला इथं. चला दिला असेल तरी पण समोर सांगतो. चला हा राजाभोज सभागृह बहुउद्देशीय मंडळ दुर्गापूर संस्थेला परवानगी करिता हस्ताक्षर करण्यात येईल असे आजच्या सभेत ठरवण्यात आले. बरं यांनी अर्ज केला होता की आम्हाला ग्रामपंचायत कडून राजाभोज सभागृह म्हणजे शासकीय सभागृह तो आम्हाला हँडओव्हर करण्यात यावा म्हणून. त्यांनी अर्जामध्ये पहिली गोष्ट ती इथे चुकी केलाय. सार्वजनिक सभागृहाच्या ऐवजी राजाभोज सभागृह हा नमूद केला. जर सार्वजनिक सभागृह आहे तर त्यांची परमिशन त्यांना घ्यावं लागेल किंवा ग्रामपंचायत ठराव घेतील त्याच्यानंतर त्यांना हँडओव्हर घेतील. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मी रेकॉर्डिंग मध्ये दाखवतो तुम्हाला प्रूफ की यांनी हँडओव्हर कधी केला आहे की नाही म्हणून. आणि यांनी हँडओव्हर जर केला असेल तर यांच्याकडे प्रूफच नाही. आहे का साहेब तुमच्याकडे प्रूफ. ते सचिव साहेबांना विचारा. हा ठराव घेतलाय फक्त आणि मला ते संस्थेवाले सांगून राहिले की आमच्याकडे प्रूफ आहे. हा आहे तो आहे अमकाय ढमकाय. मग हे कुठं गेले आहेत याचे ठराव. का याचे ठराव कुठं गेले आहेत. ठराव का सांगत नाही. ग्रामपंचायत मध्ये इतकी झोपीत का कर्मचारी किती काही करतील तरी म्हणजे कर्मचारी काही करावा. शासकीय पैसा म्हणजे हे फालतूचा पैसा आहे. फक्त पेमेंट घ्यावा आणि घर भरावा बस. बाकी दुसरा काय नाही. म्हणजे यांच्या टेबलच्या खालून काहीतरी खर्च भेटून राहिला म्हणूनच हे सभागृहाचे ठराव घेऊन राहिले. बॅक डेट मध्ये याचे अर्ज दाखवतो मी तुम्हाला. प्रूफ दाखवतो. माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे. सचिव साहेब आल्यानंतर विचारायचं. साहेबाचा म्हणणं आहे हात झटकूनच राहिले सरळ ते सरळ सांगून राहिले की जे काही आहे ते सचिव साहेब पाहतील. सचिव साहेबासोबत बोललो आम्ही. म्हणलो 6 महिने ग्रामपंचायतला मेंबर सरपंचांना भेटले आहे का म्हणून. ते म्हणून राहिले कोणाला काही भेटले नाही. प्रशासक बसायचा आहे. जो काही आहे ते सचिव साहेबासोबत आहे. बरोबर. पण आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही का. हे आमच्या वार्डातले मेंबर आहेत अगोदरचे माजी मेंबर. यांच्या फोटो घे. हे माझे मेंबर सुनील बरियेकरजी
जय भीम म्हणा भाऊ. जय भीम जय हा. भीम जय शिवराय. चला मी समोरची जय स्टेप संविधान. सांगतो, समोरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळवून सांगतो. ठीक आहे. तू हे त्यांची रेकॉर्डिंग आहे पहा, ते काय म्हणतात ते तुम्हाला काय म्हणतात ऐकवतो ना, मी. तुला थांबा. बोलायला कोणाला पाहिजे? सचिव साहेब सर्वाला बोलण्याचा अधिकार आहे. सर्वाला बोलण्याचा अधिकार आहे. तुला सर्वांना सर्वांसोबत बोलू शकतो मी. सचिव साहेब आले का? सचिव साहेबांशी बोलून घ्या. बस हे त्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे सर्व गोष्टीचा प्रूफ आहे. कुठे आहे प्रूफ? व्हिडिओ घे रे, व्हिडिओ घे. एक मिनिट घ्या ना, दाखवा ना, दाखवा काय ना. दाखवलं ना, वाचलं ना हाँ तुम्ही? भैया नमस्ते, मैं ग्राम पंचायत में आया. आपने बोले कि हमारे पास हर एक चीज का प्रूफ है, ग्राम पंचायत का लेटर है. कहाँ पर हो? अच्छा ठीक है आओ. चल थांब. साहेबाचं असा म्हणणं आहे, आमचा पेमेंट होत नाही 3-3 महिने 4-4 महिने. ग्रामपंचायत झोपत काय 1 करोड रुपये शांसन झाले ग्रामपंचायतले आताच्या माझी वसुंधरा योजनेमध्ये. माझी वसुंधरा योजने गाव दाखवतो तुम्हाला कसा आहे गाव म्हणून. माझी वसुंधरा योजनामध्ये स्वच्छता अभियान चालवतात. घराकडचे नाल्या झाले नाही, रोड झाले नाही, हे यांना कळत नाही. फक्त इकडून कसे तरी सेटिंग लावून आपले 1 करोड रुपये कसे तरी खात्यामध्ये येतील आणि शासकीय कर्मचारी आल्याच्या नंतर ते आपले बरोबर कोणत्याही कंत्राटदाराला कामात देतील. हे चालू आहे ग्रामपंचायत मध्ये. हा असा व्यवस्थित हा रित्या चालत नाही बरोबर. घे थोड़ा साइड ले. तुमको सभागृह किराए के लिए चाहिए, वो विषय बताओ. किराए का आप विषय एक बात नहीं है भाऊ, हाँ बताओ. तुम हमेशा धमकी भरी बातें करोगे. कहाँ पर तो धमकी सभागृह भरी? हमारे आपके पास पेपर क्या है, एविडेंस है मेरे को मिल ये जाएगा. बताओ. एक मिनट बताओ, ये बताता एक मिनट. आपके पास हमारे क्या एविडेंस है मेरे को ये लेटर बताओ. भाऊ कहाँ गए? अपन कहाँ पर सुधीर evidence भाऊ का है? लेटर दिए थे ना. सुधीर भाव का विषय और नहीं आता. ये सुधीर भाव का एक विषय मिनट, क्या एक है? मिनट रुको. हाँ. बात तरीके से करो. सुधीर समाज भाव का का विषय पैसा क्या आधा है? लगा, आधा सरकार का पैसा ये लगा. ऐसा शासकीय एक मिनट नियम में सुनो. आता क्या? शासकीय नियम क्या बोलता है? मेरे पास माहिती है. तुम एक मेरे काम पास करो, proof नियम है. से चलो, नियम से पूछो. तो धमकी नियम- धमकी मत दो. भाई धमकी कहाँ दे रहा तुमको? जब से तुम फोन किए धमकी भरी बातें कर कहाँ रहे हो. धमकी दे रहा? आराम से बात. तुम्हारे सर पास बैठे, recording, यहाँ मेरे हम- पास recording सुनो है मेरी बात. तुम्हारी. हाँ. ये हम अभी इस वक्त एक शासकीय संस्था में बैठे हुए हैं. शासकीय संस्था ग्राम में तो पंचायत जो का- अगर एक मिनट बात हाँ, करो. सुनो, हाँ, मेरे बताओ, से मेरी बताओ. बात सुनो हाँ, पहले. बताओ, ज्यादा बताओ. कानून का नहीं नियम बताओ. बताओ. कानून यहाँ कायदा बोले तो सामने भारत सर देश किसके बैठे भरोसे चल रहा है? हाँ? किसके भरोसे चल रहा है? जनता के भरोसे चल रहा है. जनता के भरोसे देश नहीं है, संविधान के भरोसे चल रहा हाँ, है. तो- और संविधान के अनुसार बात करो. तो बात कायदे कर कानून रहे बोले हो, तो बात कैसे कर रहे बोले हो तुमको. तुम हम- अभी मेरे भाऊ, को सर, बोले लेटर रिकॉर्डिंग दिए. है मेरे पास. तुम हमको क्या लेटर बोले चाहिए. कि मेरी भैया बात मेरे सुन पास रहे हर एक चीज का प्रूफ है. बोले प्रूफ कहाँ है? एक बात सुनो. दिखाओ, अभी हम सर प्रूफ लेटर दिए का- हमने. ग्राम से तो लेटर दो बार कब हमने दिए? application कब दिए? दिए. अभी भी कब दिए? सर, तुला कब दिए? काय काय? पाहिजे? सुनील मला का पाहिजे? का सुनील पाहिजे? भाऊ. का पाहिजे राहणार आहे? सभागृह ओपन पाहिजे. सुनील भाऊ. मीटिंग घ्यायची आहे. ऐसा खुला नहीं छोड़ असा सकते. खुला म्हणजे ग्रामपंचायत मध्ये दाखवा मला तो प्रूफ. हाँ, ऐसा खुला नहीं छोड़ तुमच्याकडे सकते. प्रूफ काय आहे वो मला ते संस्था- सांगा. तुमच्याकडे वो संस्था आहे. संपत्ति शासकीय मी काय है. म्हणतो? उसका जतन करना हमारा भी फर्ज है. हम भी भारतीय नागरिक है. हा ठीक आहे समजे मान्य की नाही? करतो. हाँ. सरकाराचे काही नियम आहेत का नाही? आहेत का नियम पाहिजे? कोणता नियम आहे? तुम्ही आम्ही कोणता नियम आहे? तेच तर मला दाखवा ना. मला चाबी का दाखवतो ना. मिळत नाही? याच्याकडे दिलाय ना आम्ही चाबी का मिळत नाही? अप्लिकेशन. चाबी सर्वात कोण नाही देत सोबत- आहे? हाँ. अरे एक गोष्ट आहे. तुम्ही मुझे आता आले, recording है एक मिनट, तुम्ही माझ्याकडे. आता आले, चाबी हमको अभी है, चाबी अभी चाबी नहीं मिलेंगी. अच्छा. हमारी एक संस्था है. संस्था में हम 4 लोगों को पूछते हैं. उसके बाद आज तक हमारे संस्था में संस्थेचे अध्यक्ष मेरी बात असतात. सुनो. मैं हूँ. मैं अच्छा. संस्था का अध्यक्ष हाँ, हूँ. मेरी बात सुनो. हाँ, पहले 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 तुम मेरी बोलो. क्यों सुन हाँ, लो. बोला. अभी तक हमारे समाज हमारे सभागृह में उसमें कईयों गरीब लोगों की शादियां हुई, कईयों की 13वीं हुई, कईयों का बर्थडे हुआ. हमने किसी से सर्व कार्यक्रम कोई मध्ये- सब कार्यक्रम थांबा, होते. थांबा, ते हर बोलत किसी की बोलू मीटिंग द्या. होती थांबा. है. सुनो, हर किसी की मीटिंग ते होती बोलत है. आहेत बोलू द्या. 2 मिनिट मी यांना प्रूफ देतो. तुम्ही काय म्हणले आता? हाँ. हर एकाचे तो हम भी प्रूफ लाते हैं. हमारे पास जिंदगी के हाँ, दिखाओ ना तुम. जितने अरे 10 प्रूफ दिखाओ ना. 10 भाई, जैसे प्रोग्राम हुए, दिखाओ उनको वैसे। बुलाते हैं, उनको ये दिखाओ. करते हैं. कहाँ पे रहे तुम्हारे प्रूफ दिखाओ. मैं तुम्हारे को प्रूफ देता हूँ. वो तुम्हारा क्या क्या नाम अरे दोस्तों सभी हमारा के डीमर होते वो सभी के सभी के सभी होते। दिखाओ ना, क्या है तुम्हारे सार्वजनिक को? वो संस्था ही ऐसी के सार्वजनिक सभी को यूज के लिए मिली। सभी गरीबों के यूज नहीं, दिखाओ ना मेरे को. मेरे को दिखाओ. तुम 2 से 3 बार हो गया सर ये कानून हाँ. कायदे बनाए काम रुको. कर रहे हैं. ये रे जवळ के व्हिडिओ. हा हॅलो कुठे गेलाय? आवाज कोणाचा आहे कोण बोलत आहे संतोष भगत. हा काय म्हणत आहे
500 रुपये मागले आहेत. हो बिलकुल. हा, मग कशाला मागले आहेत? बिलकुल मागू. कशाला मागले आहेत? त्याची साफसफाई, लाईट बिल, मेंटेनन्स चार्ज आहे, आम्ही हक्काने मागू. मेंटेनन्स साठी आम्ही कोर्टात पण थांबा, येतो. एक मिनिट. आम्ही कोर्टात agree करतो. आम्ही पैसे घेतो, तुम्ही 500 संस्थेचे घेतो. अध्यक्ष हो, मी मान्य आहे. करतो. हो, एक मिनिट आता माझा बोलू द्या. मी बोला. शासकीय कर्मचाऱ्यासोबत बोलत हा, होतो. बोला, बोला. त्याच्यामध्ये अडथळा द्या नको. नाही साहेब यांचा अर्ज कधी आलाय? किती तारखेला आलाय? उसको उनसे बात करने दो. थांबा एक मिनिट. नाही थांबा, आता थांबा. उनसे बात कर. जे आहे ते सत्य परिस्थिती आली पाहिजे. ठीक यांचा आहे, अर्ज आपण- कधी आलाय? 16 तारखेला. माझे अर्ज कधीचे आहेत? आप- कधीचे आहेत? नाही थांबा थांबा, व्हिडिओ होऊ दे, व्हिडिओ होऊ दे. कधीचा अर्ज आहे? यांच्या अगोदरचे. सर याच्या अगोदर थांबा, आम्ही एक मिनिट. एक मिनिट को एक मिनिट. यांच्या अगोदरचे अर्ज आहेत. यांच्या अगोदरचे अर्ज राहून मला न्याय मिळत नाही ना यांना न्याय कसा मिळाला? आणि न्याय मिळाला तर यांच्याकडे प्रूफ कुठं आहे? मग प्रूफ नाही आहे यांच्याकडे, तर मला चाबी देण्यासाठी कोणता अर्ज येत आहे? तुम्ही न्याय मागा. न्याय मागून राहिलो तरी- धमकी नका देऊ. धमकी कशाला देता? तुम्ही 2-3दा मला चाबी पाहिजे सभागृहाची. देतो ना तुम्हाला आम्ही. मागण्याचा पण तुम्ही- अधिकार नाही आहे. पहिली गोष्ट समजून चाबी घ्या. आम्ही देतो पण तुम्ही तरीकेने मागा. तुमच्याकडे तुम्ही मला ग्रामपंचायतचं लेटर आहे का? हो आहे. दाखवा. लेटर- आहे, हे, एक मिनिट. आताही आहे म्हणतायत. सर आणि तुम्हाला application ग्रामपंचायतचं लेटर दिलाय. नाही. सर आम्ही लेटर दिला तुम्हाला. तुमच्याकडे ग्रामपंचायत ग्रामपंचायत लेटर आहे त्याचा आमचा विषय नाही आहे. मग आम्ही तुमच्याकडे ताबा कसा? कसा नाही ताबा ताबा कसा? आमच्या बाकी ग्रामपंचायतनं दिला नाही, नाही, कसा आहे? ताबा कसा आहे? नियमाचा आहे. ताबा कसा आहे? दाखवा. दाखवतो. हा, किती दाखवतो? हे बोलण्यामध्ये भेटले बा आता. आहे ताबा. ताबा नाही आहे ठीक आहे, म्हणतात ठीक आहे. ना? हा. आणि तुम्ही काय म्हणतात? कर्मचारी करताय ना, व्हिडिओ बनवताय ना, अरे काय बरोबर आहे. विषय व्हिडिओ नाही. म्हणजे जे काय आहे ते मी प्रत्येक- तयार आहे. तुम्ही जे काही नियम आहे पण भाऊ तुम्हाला माहिती आता आहे चाबी का? देण्यात ते आली आहे. शासकीय संपत्ती आहे त्याचा वापर आमच्या साहेब संस्थेला मला चाबी केला पाहिजे आहे. सभागृहाची. तुमचा काय म्हणणं आहे? मला सभागृहाची आता हा, चाबी त्या द्यावी. त्या आम्ही चाबी दिल्यानंतर त्याच्या मला गैरवापर- असं पाहिजे, मला त्याच्या ठीक आहे, गैरवापर नाही होऊ दे. सार्वजनिक नाही, सभागृह आहे तो. नाही, नाही, सार्वजनिक गैरवापर सभागृह मी नाही. यूज नाही, नाही, करणारच. सार्वजनिक नाही. सार्वजनिक सभागृह मी यूज एक संस्थेला साहेब, handle झालाय. सार्वजनिक हो, सभागृह नाही म्हणताय. बोला. ते म्हणजे यांच्या आमच्या- खाजगी आहे. सर खाजगी आहे त्याच्यामध्ये यांच्या. आमच्या समाजाची मेहनत हा. आहे, श्रमदान आहे, आमच्या समाजाचा अर्धा पैसा लागलेला आहे. मग हे पण मी शासकीय व्हिडिओमध्ये शासकीय बोलतो. पैसा कुठं गेला? शासकीय 15 लाख रुपये तुम्ही निधी 15 कुठे लाखामध्ये घेतली? केवढा मोठा सभागृह आम्हाला दाखवा. कोणी ना माहित काय तुम्ही काय नाही म्हणा. म्हणून. मग ते तुम्ही कंत्राटदारांना माहित तुम्ही 15 गैर- लाख काय गैरसमज करणार. कसे वापरून आले? मला आत्ताच्या आता चाबी पाहिजे. प्रेमानं नियमानच मागत आहो मी, सुनील भाऊ नियमानच मागत आहो. मला मीटिंग ही घ्यायची शासकीय आहे संपत्ती आहे, आणि मला तिचा आम्ही चाबी गैरवापर आत्ताच्या होऊ आता देणार नाही. पाहिजे. भाऊ, आता जर देत आज नसाल तर होळीच्या यांनी पिरियड मला आहे, तुम्ही आश्वासन होळी द्या. खेळायला मला म्हणा. आता थोड्या वेळात देतो किंवा परवा देतो किंवा उद्या देतो म्हणून यांनी तुम्ही मला ऐकून नाही आश्वासन राहिले. द्या. तुम्ही जर त्याच्या गैरवापर करायची मागाल आम्ही देणार नाही. गैरवापर करायचा काय? देणार नाही, बिलकुल नाही देणार. सार्वजनिक गैरवापर सभागृह सार्वजनिक तुमचा उद्देश लोकांसाठी काय आहे? आहे. तुमचा उद्देश सार्वजनिक काय आहे? लोकांसाठी आहे. हॅलो आम्ही हा. ज्याच्या बी माहिती आहे, आम्ही सभागृह ज्याला आम्ही वापरायला देतो हा. त्याला उद्देश विचारतो त्याच्या लग्न आहे की तेरवी आहे की त्याची समस्या काय हे त्याचे तुमचा कार्यक्रम विचारण्याचा काय? अधिकार हे आहे का? आहे आम्हाला अधिकार. ग्रामपंचायतीला आम्ही त्या लेटर संपत्तीचा दिला का? गैरवापर होऊ देणार अरे पण नाही. ग्रामपंचायतनी लेटर तुम्ही दिला का? तुमच्यासारखे असेल जर चार लोक आले ना अभद्र वापर केला तर त्या संस्थेचा अभद्र वापर आम्ही अभद्र वापर करणार करू देणार नाही अभद्र वापर कुणालाही. करणारच मी का? म्हणतो शासकीय मला तुम्ही एक कारण सांगा. हे बिल्डिंग मला शासकीय कारण आहे. दाखवा. थांबा. या ग्रामपंचायतीचं कोणी येऊन हे बिल्डिंग शासकीय आहे. हे माणूस बसलेले आहेत. एक तुम्ही उदाहरण आपण तुम्ही आलो. माहित आहे का इथं तुम्ही काही वाईट ऐकत कामं नाही करू तुम्ही राहिलो ऐकत नाही का? ही ग्रामपंचायत आहे पूर्ण गावाची ग्रामपंचायत सरकारची ग्रामपंचायत हा. आहे. इथं येऊन जर कोण डीजे वाजवेल किंवा भलतेच काम करत नाही आम्ही देणार. कशाला तिथे डीजे तुम्ही वाजवायचं काम आहे? कारण सांगा ना तुम्हाला अरे कारण कशाला- सांगा तेव्हा तरी मी मीटिंग घ्यायची आहे कोणती मला. मीटिंग आहे ते सांगा ना कशा कोणती मीटिंग मध्ये तुम्हाला सांगणे सांगा, अनिवार्य आहे मला का? उद्देश म्हणजे लागेल. तुम्हाला लेटर मला द्यावा हे- आणि लेटर लेटर नाही दिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आम्हाला कारण परमिशन सांगा. द्याल म्हणजे तुम्ही सरकारपेक्षा तुम्ही मोठे. तुम्ही हा? हो हा सरकारपेक्षा मोठे का? सरकारपेक्षा तेव्हा मोठे नाही. सरकारपेक्षा हो. मोठे म्हणतात. तुम्हाला हा. आम्हाला जबाब द्यावा लागेल तुम्हाला कशाले? कोणत्या कशाले? कारणास्तव पाहिजे कोणत्या कारणास्तव कोणत्या म्हणजे कारणाला तुम्हाला पाहिजे सांगा सभागृह तुम्ही देणे आहे की तुम्ही नाही? हा प्रेशराईज सांगा. करू नका धमकवू मी नका प्रेशराईज करत नाही. तुम्ही प्रेशराईज करत आहे फोनवर मगाची धमकी भरल्या गोष्टी केल्या अच्छा, आता तुमच्याकडे मी केल्या. रेकॉर्डिंग असेल ना? माझ्या विषय काय यांच्याकडे आम्ही- रेकॉर्डिंग असेल ना? आम्ही काही कानून विषय नाही कायदा त्याच्यामध्ये. विचारतो. अरे आम्ही- कानून कायदा म्हणजे मी सांगून आम्ही- राहिलो एवढं पागल सांगा आहोत का? एवढं सांगा एक हा. मिनिट फक्त एक मिनिट थांबा तुम्ही हा. मला फोन केले हो. भाऊ सभागृह पाहिजे म्हटलं हो. मी नाही म्हटलं का मी हो म्हटलं ना नाही म्हणाले हो म्हटलं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे नाही ला- होत दाखवा, नाही दाखवा, म्हणाले दाखवा. होत नाही म्हणाले मी ते आता- proof आताची करतो. गोष्ट हे आता जनतेसमोर प्रूफ करतो आता मी तुम्ही- हे जनतेसमोर हॅलो. प्रूफ करतो मी तुम्ही एक काम करा. रेकॉर्डिंग वकडे यायचे तुम्ही मला सर्वांचे इथे दाखवा. रेकॉर्डिंग नाही ना आता कशाला अरे दाखवायची? दाखवा ना, काढा. अरे दाखवायची गरजच काय इथे तुम्हाला चार लोक आहे ना अरे मी तुम्हाला रेकॉर्डिंग प्रूफ दाखवतो ना मी नाही शब्द हा वापरला व्हिडिओ- नाही ना. हा व्हिडिओ पुरा जनतेला दाखवतो आणि दाखवा, जनतेला दाखवा. दाखवल्यानंतर दाखवा, मी चालेल, यांचे दाखवा, एवढे काही विषय प्रूफ नाही. दाखवतो तुम्ही काय आहे जनतेला काय नाही दाखवा, म्हणून मला हे आम्ही प्रूफ दाखवणार आणि आम्ही जनतेला ग्रामपंचायतचा तर समोर महत्वाचा मुद्दा हाच आहे यांनी ठराव घेतलाय 16 तारखेला माझे अर्ज भरपूर केले आहेत याच्या अगोदरचे माझ्या अर्जाची ठरावाची प्रत यांच्याकडे असेलच आणि नसेल तरी त्यांच्यासाठी मी काय करू शकत नाही पण समोरचा रस्ता आहे माझ्याकडे समोरचा रस्ता आहे कसा काय करायचा काय काय नाही करायचा म्हणून हे समोरचे मार्ग आहेत माझ्याकडे महत्वाची भूमिका म्हणजे हेच मला हे सभागृहवाले चाबी देण्यास नकार करत आहेत आणि ग्रामपंचायत सभागृहाचा यांना गैरवापर सपोर्ट होईल, करून ते आम्ही राहिले चाबी देणार नाही. ग्रामपंचायत सभागृह यांना सार्वजनिक सपोर्ट करून संपत्ती आहे राहिली आणि सार्वजनिक ग्रामपंचायत कामासाठी यांना आम्ही काहीतरी सभागृह देऊ. खालून टेबलाच्या खालून हे जनतेच्या- सर्व गोष्टी जनतेच्या होत आहेत उद्धारासाठी त्याच्यामुळे आणि हा चांगल्या कामासाठी सभागृह आम्ही आज मला सभागृह देऊ. भेटत नाही आहे. गैरवापराचे सार्वजनिक सभागृह देणार नाही राहून आम्ही इथं बी सुद्धा म्हणतो मला जनतेसमोर काही भेटत म्हणणार नाहीये. कोर्टात पण म्हणणार
आम्ही ठीक आहे. गैरवापराची सभागृह देणार नाही. गैरवापराची सभागृह देणार नाही. चाबी देता की नाही? कामाली, चांगल्या कामाली गैरवापरासाठी कोणता सभागृह वाईट देणार काम आहे? नाही. आम्हाला कारण पाहिजे. आम्ही देऊ यांचे सभागृह. जेवण- यांचे कार्यक्रम होतात तिथं सभागृहामध्ये, यांचे कार्यक्रम होतात, सार्वजनिक जेवणाचे सभा कार्यक्रम होतात. होतात. यांचे फक्त पवार समाज भाई असं तिथे काही लोकं नाही. राहतात. असं काही बाकी नाही. दुसरे कोणी राहत नाही. मग हा सभागृह वार्डातील सार्वजनिक आहे का? वार्डातील हा सांगा मला, सार्वजनिक कार्यक्रम आहे का होता. सार्वजनिक? वार्डातील हा सार्वजनिक आहे का? वार्डातील यायचे जनता कार्यक्रम सांगताय. झाले, यायचे कार्यक्रम आम्ही आणि आम्ही करून meeting घेतो दाखवतो. म्हणलं तर काय मग? आम्ही प्रूफ नाही. करून दाखवतो की आणि तुम्ही proof सार्वजनिक दाखवा मला जनतेसाठी करू. लेखीमध्ये, जो पण असेल लेखीमध्ये. चल, धन्यवाद. हो, पैसा आलाय तो. तेव्हा आम्ही हा, मेहनत केली, श्रमदान ते काय केलं आम्हाला नाही माहित. आम्हाला नाही माहित. माहित. पण सरकार का फालतू बसली आहे का? सरकारकडून एका 15 लाख रुपये एवढ्या निधी sanction पैशाची झाली, कायच्यासाठी झाली? एवढ्या पैशाची स्टुडिओ तेवढा मोठा मग आम्ही काय सभागृह करावं नका. त्यासाठी? बाकी सभागृह आहेत, कोणते सभागृह आहेत बाकीचे? तुमच्या काहून पुढं भीमनगर दुखतंय? वार्ड क्रमांक 4 मध्ये कोणते सभागृह आहेत? तुमच्या पुढे खाऊन दुखते एवढे सभागृह आहेत, तुम्ही त्यांना कोणी मागत? अरे कोणता सभागृह आहे दाखवा ना. कोणता सभागृह आहे? असोजित भाऊ जास्त हुशार नका मारू. विचारायला मारत आहोत. तुम्ही जे प्रश्न बोलत आहे मी त्या तुम्हाला प्रश्नाचे सभागृह उत्तर पाहिजे, मारत सभागृह आहोत. घ्या, पण तरीक्यानं घ्या. नाही. तुम्ही जे दादागिरीने अरे मागायला पण माहिती आहे. तरीक्यानं म्हणजे मी दादागिरीने एकच माहिती सांगतो आहे. तुम्हाला चाबी तुम्ही द्या म्हणून. कोर्टात चला, जनतेच्या समोर चला, चाबी द्या कोर्टात म्हणूनच बोलत चला. आहे. कशाला चाबी? तुम्ही तुम्ही तरीक्यानं मागा. फोनवर बोललो. फोनवर बोललो. फोनवर बोलल्याच्या नंतर थांबा माझी गोष्ट आहे का? फोनवर बोललो मी. फोनवर बोलल्याच्या नंतर मला काय म्हणला माहिती आहे का? मला पूर्ण बॉडीला विचारायला लागेल. मला एक सांगा, अध्यक्षासोबत बोलल्याच्या नंतर बॉडीला बोलण्याची काय गरज आहे? नाही, बॉडीला बोलायची काय गरज आहे? आणि महत्वाची भूमिका यांच्याकडे एनओसी बी नाही आहे का एनओसी? नाही आहे तो पार्ट आहे का? नाही जेव्हा आहे तेव्हा यायनं आम्हाला इमान इस्माईलनं ग्रामपंचायत जोपर्यंत हँडओव्हर करत नाही तोपर्यंत सार्वजनिक सभागृह हा सर्वांना द्यायला पाहिजे. तो हे देत आहेत का? सार्वजनिक पाहिजे तू नियमानं मी नियमाचा मागत आहोत. कोण नाही मागत आहे? द्या ना चाबी. एखादी अरे दादा वस्तू मगाशी मी तू अरे बोलला. चाबी द्या ना. दादागिरीला गोष्ट करत आहे. मी तू दादागिरी प्रेमाने माग. नाही तू करत. देतो, मी आता प्रेमाने इथून माग. बोलत आहो. मला चाबी द्या आता. प्रेमाने माग. तुला कशा खाणे पाहिजे ते सांग. याच्या देतो आम्ही. नंतरचा कोणता तुझं प्रेम रंजीत, दाखव. की हमको अभी चाबी होणार. आणि याच्या नंतरचा कोणता प्रेम दाखव. चाबी द्या. कोणत्या meeting मध्ये पाहिजे? आम्हाला संघटनेची मीटिंग घ्यायची हा, आहे. तुम्ही किती द्या ना चाबी. किती तास मीटिंग आहे? किती तासाची बस? हा. किती तासाच्या म्हणजे काय तुम्ही नियम विचारून राहिले का? एक किती मिनिट तासाची थांब, मीटिंग आहे सायंकाळची म्हणून? meeting. सकाळपासून संध्याकाळ लागू शकते, 2 दिवस लागू शकते. चाबी द्या. थांब एक मिनिट. द्या चाबी. आणखी कोणाला विचारता? असं थोडी आहे तू. हे अध्यक्ष राहून दोन आणखी दिवस कोणाला meeting. विचारतात? दोन दिवस मीटिंग कोणती चालते? अरे ते आता आमचा सभागृह आहे ना बाबा, सार्वजनिक सभागृहामध्ये कोणी भाऊ, मीटिंग घेऊ शकते, संस्थेचे कोणी आम्ही बसू शकते. त्या सभागृहाचा आम्ही असं थोडे गैरवापर करू देणार पाहिजे. अगोदर म्हटलं. गैरवापर आहेच काय? गैरवापर आणि काय? गैरवापर असेल तर गैरवापर कशाचं आहे. बसले? तुम्ही ग्रामपंचायत कोणत्या बसले कारणाने ते आमच्यावर मागताय? जुर्माना गैरवापर करतील. मागत आहे. गरज आहे तुम्ही. कशा एक गैरवापर गोष्ट, आहे? तुम्हाला चाबी म्हणून का तुम्ही सभा घ्या, सभेसाठी चाबी देतो. द्या ना बाकी का? तुम्ही मला 2 कुठं दिवस आहे? 3 दिवस द्या ना नाही. चाबी द्या ना. देतो, थांबा एक द्या ना मिनिट. कुठं आहे? काय अर्धा द्या. तास 1 तास 2 तास बस असं थोडी आहे. तुमचा द्या ना उद्देश कुठं काय? आहे? उद्देश मागितल्याशिवाय चाबी देणार नाही. अरे उद्देश म्हणजे तुम्हाला सांगणे जरुरी आहे का? जरुरी आहे. तुम्ही नागरिक आहात. आम्ही कशाला विचारणार? थांबा एक मिनिट. आम्ही तुम्ही त्या- नागरिक त्या आहात. संस्थेचे- प्रशासक बसले आहेत. त्या प्रशासक सचिव सभागृहाची साहेब आहेत. त्या सभागृहाची मला सभा सांगा बाबू आमच्या साहेब हातात आहेत. आहे. ग्रामपंचायत पेक्षा तुम्ही मोठे आहात का? मी जनतेपैकी कोणापेक्षा मोठा नाही. तुम्हाला पण त्या permission सभा- मागायची गरज काय? आहे. काय गरज आहे? त्या सभागृह देखील आमच्या का अंडर गरज आहे? आमच्या संस्थेच्या हाताखाली सभागृह देखील आहे. आता दाखवा मी ना त्या कुठं आहे? संस्थेचे प्रत अध्यक्ष कुठं आहे? आहे. प्रत कुठं मी आहे? त्या संस्थेचे अध्यक्ष अरे पण आहे. प्रत कुठे आहे? दाखवतो सर्व पेपर. दाखवा ना. बोलत आहो. यांची 16 तारखेला तर एंट्री बोला झाली ना. आहे. याच्यापेक्षा तर माझ्या पत्र कितीतरी आहेत. माझे पत्र जेव्हा एवढे सारे आहेत तर तुम्हाला प्रत भेटली कुठून? आणि भेटली असेल तर ग्रामपंचायत कोणता तुम्हाला टेबलच्या खालून खर्च करून राहिली? मला आता माहित पाहिजे ना का? याच्या अगोदर नाही, माझे अर्ज कितीतरी गेले आहेत. माझे अर्ज येतील तुझे नाही. जसे आले, PWD तसे ले गेले आहेत. काही PWD आले. कडूनही माहिती भेटली आहे. मी तुझे सरळ जसे सांगतो. आले ना, मग तुम्ही तसे माहिती का पण कोर्ट- आलेले मला आहेत. चाबी मागून देणे आहे की नाही आहे ते सांगा. तुम्ही कोर्टात जाऊन मला चाबी मागून देणे आहे की नाही? चाबी इथं कोणाच्या ग्रामपंचायत हातात मला नाही चाबी देते की नाही याचे मला उत्तर आताचे आता मिळण्यात यावे. माझे अर्ज किती? हा तर चाबी देता का? ऐकते का? हा सांगा. तू आपलीच बोलते, काय बोलूच देत नाही. हा सांगा. जे साहेबांचे सचिव साहेबांना बोलवा. सचिव साहेबांना फोन लावा. सचिव साहेबांना लावा ना बोलवा. फोन. सचिव साहेबांसोबत तुम्ही बोला. लावता फोन, मी लावतो. त्याच्याबद्दल मी लावतो फोन. तुमची सभा झाली, तुम्ही चाबी आमच्या हाती आणून द्या. आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही, पण त्याच्या इथं आणून द्या म्हणजे आमच्या हाती राजीव भाऊच्या घर तिथे जवळ आहेत. कशाले? आमच्या काहून आहे? ग्रामपंचायतचे हँड ओव्हरिंग आहे ते. कोणतं? भाऊ जर देखरेख आमची आहे भाऊ. सदस्य आता मग दाखवा ना देखरेख मला आमची प्रत. आहे. ग्रामपंचायत मध्ये प्रत कुठं आहे, आहे? आहे. कुठं आहे सगळं- प्रत? सगळं ग्रामपंचायतची प्रत आहे कुठं? अरे सगळंच म्हणजे आहे. शासकीय कर्मचारी राहून सुद्धा ह्या शासकीय सगळंच नियमात आहे. ठेवत नाही ना, बाहेर ठेवता का? सगळंच आहे. कुठं आहे? तुला द्यायची सगळं काय म्हणजे आवश्यकता कुठं आहे? कुठं आहे सगळं द्यायची म्हणजे? काय मी आवश्यकता? अर्ज टाकलेला आहे. हा, तर ते आता सचिव दाखवा ना साहेब प्रत कुठे आहे? सचिव साहेब देतील ना. प्रत कुठं आहे? सचिव साहेब देतील. सचिव साहेब देतील, तुम्ही सदस्य आहे ना? हो, तर सचिव आता साहेब कुठं आहे?
दिलं तुले प्रत कुठं आहे? तुमचंही काम आहे. सचिव साहेब देतील ना तुले. काय काय वार्डातील नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हा तुमचं काम आहे. तुमचे प्रॉब्लेम काय? हा, तुमची problem प्रॉब्लेम solve काय? आहे. तुमची समस्या काय? किती वेळ विचारता प्रॉब्लेम काय? किती तुम्हाला वेळ हाव पाहिजे विचारता? ना तरी काय नाही ना चाबी घ्या मीटिंग झाली की चांगल्या चाबी परत पद्धतीनेच करा. मी तुम्हाला फोन चाबी केलो. घ्या तिथं याच्यासाठी सांगतो तुम्हाला तुम्ही आपली सभा घ्या ठीक आहे तुमची सभा झाली की व्यवस्थित तिथे चाबी आमच्या हाती आणून द्या. तर सभा आमची आता किती वाजता होईल हे तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही रात्रीपर्यंत हा, घ्या. ते म्हणता ना तुम्ही चालेल ना. म्हणता ना मला आताच द्या म्हणून हा जमत आता नाही. कुणी म्हटलं हा, द्या ना मग तुम्ही चालेल. शब्दाचा गैरवापर करून फसवताय. तुम्ही म्हणता एक गोष्ट तुम्ही म्हणता मगाशी किती वाजतापर्यंत होईल म्हणून रेकॉर्डिंग मध्ये काय? काय रे भाई हो, बोलले का विचारा, नाही? बरोबर आहे ना? लोकांना विचारा तुम्ही हो, मी आता म्हटलं ना, नाही, म्हटलं लोकांना ना. विचार- बोलले का तुमची नाही? सभा किती वेळ चालेल हे विचारणं माझ्या विचार काम आहे ना. कशाला? केव्हा कार्यक्रम तुम्ही प्रशासक कोणत्या का? दिवशी लिहायचे? तुम्ही किती दोन वाजता दिवस काय? दोन दिवस मेंबर, सभा झाला. सरपंच, मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. मी भारताचे नागरिक आहे. त्या संस्थेची या देखभाल करतो. ग्रामपंचायतनं त्या लेटर सा- दिला का? मी त्या सार्वजनिक संस्था देशाची संपत्ती आहे मी तिचे संघटनेचे देखरेख अध्यक्ष करतो. आहे. थांबा मी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही आहे तर मी पण आहे. मी पण पण राजाभाऊ जोपर्यंत सभागृह- माझ्यापर्यंत लेटर येणार नाही तोपर्यंत मी प्रूफ कसा देऊ? कोणता लेटर? तुमच्याकडे एक लेटर आलाय का ग्रामपंचायतचा? कोणता लेटर आलाय का कव्हरिंग आणि लेटर? आमच्या सचिवाला बोलून देतो कोणत्या म्हटलं तुम्हाला. सचिवाला? ग्रामच्या सचिवाशी बोलून देतो म्हटलं ना. तुमच्या ग्राम म्हणजे तुम्ही काहून काही आमच्या करताय? ग्रामपंचायत सचिव म्हणजे हे कोणती काय तुमची खाजगी हे आहे का आमच्या शब्द कोणी ग्रामपंचायत? वापरलं? तुम्ही आता बोलले ग्रामपंचायत सदस्य आमच्या विचारलं सचिवालय तुम्हाला. बोलतो. आमच्या सचिव म्हणजे तुमच्या सरकारी व्हिडिओ मध्ये सचिव रिवाइज तुमचा. करा तुमच्या व्हिडिओ मध्ये रिवाइज करा हे येत आहे, आमच्या बरोबर सचिवाला- येत आहे. सचिवाला विचारून देतो म्हटलं कोणत्या? ग्रामपंचायत सचिवाला विचारून देतो म्हटलं असा ना बोला. तुम्ही जर सरकारी एकदम- सरकारी सचिवांना विचारून देतो असा बोला. हो. तुम्ही आमच्या सचिव म्हणता आमच्या सचिव म्हणजे काय झाला? आमच्या सचिवाला माहिती आहे? हा ते रेकॉर्डिंग मध्ये येतेच ते माहितीच पडते. हे आम जनतेला दाखवासाठीच रेकॉर्डिंग आहे. कुछ चाहिए यांच्या- तो उसने प्यार से हे इकडं हे तुला सुनील सभागृह भाऊजी घेऊन पाहिजे तर सुनील प्रेमाने भाऊजी घे. माग, दादागिरीने मागशील नाही देणार व्हिडिओ घे मी आता पण म्हणतो व्हिडिओ मध्ये बापू व्हिडिओ घे हा सांगा. मी तर- समोरील व्यक्ती हा आम्हाला ते घे. राजाभाऊ सभागृह आम्ही जे संस्था आहे सभागृह आहे हा. तो सभागृह आम्ही एक सार्वजनिक कामासाठी वापर करतो हा. त्या कोणत्याही समाजातील गरीब व्यक्तीस कोणाच्या समस्या असल्या कोणाच्या वाढदिवस आहे कोणाची तेरवी आहे कोणाचे कार्यक्रम पैसे आहे घेऊन, या recording प्रत्येक आहे कार्यक्रमासाठी आम्ही तो सभागृह देतो पैसे आणि घेऊन, त्या सभागृहाच्या पैसे घेऊन. त्या सभागृहासाठी 500 हा. रुपये मिनिमम आम्ही प्रत्येक व्यक्तीला Rental. सफाई चार्ज आणि अरे हे- इलेक्ट्रिक चार्ज आता मागतो भेटले तुम्ही ते. ऐकून घ्या आता भेटले त्याच्यातच 500 रुपये आम्ही बोला. त्या समोर आहे, समोर आहे, प्रत्येक व्यक्तीला समोर मी आहे, समोर हा ये बाबू आहे. समोर ये समोर आहे. हा. प्रत्येक हे कर. हा. राजाभाऊ सभागृह हा राजाभाऊ सभागृह नाही, तो सार्वजनिक सार्वजनिक सभागृह सभागृह आहे. आम्ही त्या संस्थेला हा. आमच्या समाजाकडून त्या सभागृह बांधताना खूप श्रमदान आणि पैसा पण तिथं आम्ही आमच्या समाजाचं लावले आहे तसेच 15 काही लाख आम्ही आले, ते शासनाकडून सभागृह गेले. बांधताना मला बोलू द्या तुम्ही बोला ना. तुम्ही बोलू द्या तुम्ही बोला. ते 15 लाख आले, सभागृह शासनाकडून बांधताना आम्ही कुठे शासकीय गेले? मदत घेतली आहे 15 आणि लाख आम्हाला कुठे गेले? शासकीय मदतीमधून सुद्धा आम्हाला गव्हर्नमेंट कडून 15 लाखाचा निधी मिळालेला आहे हा. आणि ते सभागृह आम्ही जेव्हा हा. बांधलं तेव्हा आमच्या समाजाचा पैसा प्लस ते सार्वजनिक शासकीय सभा जे मिळाल निधी त्या निधीतून ते एक आम्ही सभागृह उभा केला आहे आणि तो सार्वजनिक सभागृह आम्ही कोणत्याही वार्डातील नागरिक कोणताही व्यक्ती आली त्या आमच्या व्यक्तीच्या समाजासाठी निधी भेटली आहे आमच्या समाजासाठी निधी भेटली आहे. म्हणजे यांच्या समाजासाठी शासकीय separate निधी निधी मिळाली, भेटते हा का? बघा, तुम्ही नाही, गैरवापर आता बोलले करताय. आता एक काम व्हिडिओ करा. आहेत ना समोरील यांच्या व्यक्ती- समाजासाठी निधी भेटली समोरील म्हणजे व्यक्ती ही शासकीय आम्हाला निधी आहे समोरील का? व्यक्ती आम्हाला यांना प्रेसात करत बोलायचं दादागिरी नाही, करत आहे. आपला मोबाईल काढा, त्यांनी कट करावा. त्यांनी कुठे बरोबर? जावं त्यांनी हा. कुठे जावं कोर्टात जावं आणि आपला निर्णय घ्यावं आम्ही तयार आहोत आम्ही दादागिरी धमकी लावा तुम्ही माझा काही विषय राहणार आहे तुम्ही बोला ना साहेबाचे जे ग्रामपंचायतीचे मुख्य आहे, त्यांच्यासोबत साहेब फोन बोला. उचलत नाही फोन लागत नाही तुम्ही फोन लावू शकता का नाही तुम्हीच लावा आणि मग आम्हाला चावी कधी मिळणार ते मी काहीच सांगू शकत नाही रे बाबा शहा मग तो शासकीय आहे की खाजगी आहे तो आता काय ते सर्व बोलून घ्या नाही नाही शासकीय आहे का खाजगी आहे मी काय मग तुम्ही प्रतच जेव्हापर्यंत दिलेच नाही मग तो खाजगी समजायचा का शासकीय समजायचा मग शासकीय आहे तर शासकीय हिशोबानं ग्रामपंचायत मध्ये चाबी राहिले पाहिजे मग ग्रामपंचायत मध्ये चाबी राहत का नाही हॅलो ग्रामपंचायत मध्ये चाबी का राहत नाही हा ग्रामपंचायत मध्ये चाबी कुठं आहे चल मी तुम्हाला सभागृह आहे सार्वजनिक सभागृह आहे 2019 मध्ये हा निधी प्राप्त झाली होती 15 लाखाची निधी प्राप्त झाली होती आणि हा PWD मधून काम केलेला होता PWD ने काम केल्याच्या नंतर ग्रामपंचायतला हा कव्हरिंग लेटर मध्ये दिलेला होता याची ताबा पावती ग्रामपंचायतला दिली होती परंतु ग्रामपंचायत आजपर्यंत कोणत्याही खाजगी संस्थेला ताबा दिलेला नाही माझे अर्ज कितीतरी असे दिलेले आहेत
दिलेल्या नंतरही माझ्या अर्जाची प्रत आजपर्यंत मला उत्तर कोणतेही देत नाही. ग्रामपंचायतमध्ये तर हा भोगाड गाणबार चालूच आहे, पण मला आजपर्यंत कोणते उत्तर भेटत नाही. ठीक आहे, त्यांचे संस्थेवाले येऊन मला ते आता तिथे बोलून राहिले ते नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजूनच येईल की ते काय बोलत आहेत ना काय नाही म्हणून. जर त्यांच्याकडे परमिशन असेल ग्रामपंचायतची तर त्यांनी आम्हाला परमिशन दाखवावी आणि ते आम्हाला कारण विचारून राहिले तुम्हाला कोणत्या कारणास्तव मीटिंग घ्यायची आहे, का घ्यायची आहे, कसा घ्यायचा आहे, आम्हाला त्याच्या तुम्ही एक हे द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला चाबी देऊ, नाही तर चाबी देणार नाही, हे भाषा वापरून राहिले. मग हा ग्रामपंचायतच्या सभागृह, ग्रामपंचायतला हँडओव्हर केलेला सभागृह आहे की हा खाजगी संस्थेचा सभागृह आहे, याचा खुलासा हा आम जनतेसमोर झालाच पाहिजे. आणि त्या सभागृहाचा आम्ही क्रांती सेनेच्या वतीने आज निषेध करतो. आणि महत्वाची भूमिका म्हणजे एक, त्या सभागृहाच्या वरती ऑलरेडी नाव दिलेलं आहे राजाभोज सभागृह. हा जर नाव राजाभोज सभागृह जर दिला असतील तर हा फक्त एका संस्थे मर्यादा असतील किंवा मग एका खाजगी किंवा मग एका संस्थेने आणि एका काय म्हणतात त्याला आपला समाजासाठी, एका समाजासाठी तो सभागृह बांधून दिला आहे असा त्याचा तात्पर्य निघतो. आणि जर त्याच्यामध्ये शासकीय सार्वजनिक सभागृह जर असेल तर त्याचा उल्लेख हाच येतो की हा सार्वजनिक सभागृह हा आम जनतेसाठी आहे, त्याची कोणालाही पैशाची मागणी करणे योग्य नाही. आणि जर मागतही असेल तर ग्रामपंचायत त्याला मागणे योग्य आहे. त्याचा लाईट बिल, घर टॅक्स, जो काही टॅक्स असेल, पाणीपट्टी असेल तर याचा खर्च ग्रामपंचायत देते किंवा ग्रामपंचायतला जे काही कार्यक्रम करतील ते ग्रामपंचायतला पावतीनुसार ते ग्रामपंचायतला देतील. हा मुद्दा आहे. त्या मुद्द्यावरूनही विचारून झाल्याच्या नंतर आज मी 3:14 इथं आलो होतो. 3:49 मीटिंग झाले, 49 म्हणजे 50 मिनिटच झाले, तरी पण मला आतापर्यंत चाबी मिळत नाही. म्हणजे हा ग्रामपंचायतमध्ये असा व्यवहार का चालू आहे हा आम जनतेसमोर आता पूर्णपणे माहीत झाला पाहिजे. आणि तो सरकारी सभागृह हा सर्वांसाठी खुला झाला पाहिजे, हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.